तर सततच्या पावसानं नाशिकच्या मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारं वागदरडी धरण अखेर ओव्हरफ्लो झालं। सांडव्यावरनं पाणी वाहू लागलंय। सुमारे 110 दशलक्ष घनफूट क्षमता असलेलं हे धरण कोरडं ठाक आहे। नागरिकांना महिन्यातनं एकदाच पाणी पुरवठा केला जात होता, आता हे धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। पाणी पुढचे 6 महिने पुरणार आहे। मनमाड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुर्तास तरी मिटलाय, त्यामुळे नागरिकांमधनं समाधान व्यक्त होत आहे। आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी वागदरडी धरणावरनं आढावा घेतलाय, बघूया। गेल्या 2 दिवसापासून नाशिक जिल्ह्यातल्या पूर्व भागात सतत बरसत असलेल्या पावसामुळे नाशिकच्या मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारं वागदरडी धरण जे ते या ठिकाणी 100% भरले आणि धरणाच्या सांडव्यावरून या ठिकाणी पाणी जे ते या ठिकाणी उचलून वाहताना दिसतंय। जवळपास 68.3 क्षमतेवर हे धरण भरतं आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की जे धरणाची जी लेवल जी ती आता पूर्ण झाली। जवळपास 110 एम सेफ्टी क्षमता असलेल्या धरण भरल्यामुळे मनमाड शहराचा पाणी प्रश्न जे तो कुठेतरी मिटताना दिसतोय। आपण जर पाहिलं तर मनमाड शहराला यापूर्वी 20 ते 25 दिवसावर पाणी पुरवठा होत होता आणि सध्या स्थितीत मनमाड शहराचा पाणी पुरवठा जो तो 4 ते 5 दिवसावर आलाय। मनमाड शहराचं वागदरडी धरण भरल्यामुळे या ठिकाणी वागदरडी मनमाड शहराला पाणी पुरवठा करण्याचा जो मार्ग आहे तो कुठेतरी मिटलाय आणि 6 महिने पुरल इतकं पाणी सध्या या वागदरडी धरणात शिल्लक आहे। त्यातच सर्वत्र पाऊस होत असल्यामुळे पालखेड धरणातून जे ते पूर पाणी या ठिकाणी उचललं जात आहे आणि नुकतीच मनमाड शहरासाठी वरदान ठरलेली मनमाड कर्जत पाईपलाईन योजना जी ती देखील या ठिकाणी पूर्ण झाल्यामुळे मनमाड शहराचा पाणी प्रश्न आता कुठेतरी मिटताना दिसतोय। त्यामुळे नागरिकांतून आता समाधान व्यक्त होताना दिसतं। निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड, नाशिक।